विठ्ठल ढाल 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 कुंडली हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा पुंडली कराय बंधू त्याची ख्याती काय सांगू एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जघननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणम नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराधचतुष्टयं दयांचे केलिया स्मरण भूय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका दयाचे निनामे तुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल
हरी विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा आषाढी वारीचा सोहळा गेली 427 वर्षापासून या मार्गाने मार्गस्थ होत असताना आजचा शेवटचा मुक्काम म्हणजे होडेगाव. या होडे गावात गावकऱ्यांनी नाथांचं केलेलं स्वागत अत्यंत स्तुत्य आहे. गावातील वातावरण मला अत्यंत आनंदी वातावरण आहे. वैशिष्ट्यपूर्ण आज मला असं जाणवलं की आजच्या कीर्तनामध्ये विशेषतः गावातील सर्व तरुण वर्ग आहे. आज ज्या तरुणांची भारताला गरज आहे, ज्या तरुणांची महाराष्ट्राला गरज आहे, तो तरुण आज कीर्तनात उभा आहे. नाहीतर आजचे तरुण आहेत, आजचे तरुण आणावे लागतात रात्री 12 वाजता धरून. पण हे असे आमचे तरुण आज तुमच्यावर आज पूर्ण भारत उभा आहे. यातीलच एखादा विद्यार्थी, हे आमचे सर्व विद्यार्थी वर्ग पहा, हरिभक्तीपरायण परमहंस ऋषी महाराज असतील, सर्व आमचे विद्यार्थी वर्ग असतील, मोठे महाराज आहेत, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज माझ्या पुढे आहे. असं वाटतं कीर्तन आपण 2 तास केलंच पाहिजे, पण आम्ही आज चाललो 25 किलोमीटर. त्यामुळं वेळेचं बंधन आणि सोहळ्यातील वाटचालीचं कीर्तन. गावकऱ्यांचं तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे रिधा तुम्ही. तरी सुद्धा वेळेचं भान राखून सोहळ्यातील कीर्तन म्हणून, माझ्या वडवडिलांची परंपरा म्हणून कीर्तन सेवा करायची. नाथांचा सोहळा सुरू होऊन 427 वर्ष झाली आणि त्याच नाथांच्या सोहळ्यात या दिंडीचं जे कीर्तन आहे त्या दिंडीला 100 वर्ष पूर्ण. 100 वर्षापासूनची परंपरा आहे. माझे पणजोबा संपत महाराज, माझे वडील हरिभाऊ महाराज या सर्व लोकांचे साक्षीदार आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. अनेक मंडळींनी संपत महाराज पाहिले असतील, काही लोकांनी हरिभाऊ महाराज, बऱ्याच लोकांनी पाहिले. असं अत्यंत खूप जुना वारशेचं असतील हे कीर्तन आणि संकल्पित वेळेस आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज अभंगामध्ये अत्यंत आज विषय फार जवळचा म्हणतात. कारण देवाचं प्रेम प्राप्त होण्यासाठी कुठेतरी देवाशी तुम्हाला संबंध जोडावा लागेल. जोपर्यंत तुम्ही संबंध जोडत नाही तोपर्यंत देवाचं प्रेम प्राप्त होत नाही. अनेक प्रमाण आपल्या पुढे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विण ताड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल बाप माय चुलता. देव माझा वडील आहे. सर्व संत महात्मे नाथ महाराज सांगतात, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. देवाशी जोपर्यंत तुम्ही प्रेमाचा संबंध जोडत नाही तोपर्यंत देवाचं प्रेम प्राप्त होत नाही आणि तो देव आपला आहे असं वाटत.
आमच्या विदर्भामध्ये एक जन्मांध महाराज आहेत, होऊन गेलेत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज. महाराज काय व्यक्तिमत्व असेल. आंधळे असताना ज्ञानोबरायांचा जे चित्र जगतापुढे आपण पाहतोय ते त्यांना स्वप्न दृष्टांत आहे आणि त्या दृष्टांताप्रमाणे तो फोटो आहे. तोच फोटो आज महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. म्हणजे देवाशी त्यांनी नातं लावलं. मी भगवान कृष्णाची पत्नी आहे आणि ज्ञानोबराय माझी आई आहेत. ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव. म्हणजे देवाशी त्यांनी अत्यंत जवळीक साधली. विदर्भातील पुन्हा एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात, पूर्ण जगात स्वच्छतेचा मंत्र असेल तर तो कोण आहे? गाडगे महाराज. तुम्ही कुठेही जा, शासनापर्यंत जा, पण जेव्हा स्वच्छतेचा मंत्र येतो तेव्हा विदर्भाचं नाव पुढे येतं. ते म्हणजे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज. स्वच्छतेचा संदेश म्हणजे देवाशी जोपर्यंत तुम्ही नातं जोडत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाचं प्रेम प्राप्त होत नाही. आजच्या अभंगामध्ये नाथरायांनी अत्यंत नातं फार नाजूक आणि फार सुंदर निवडलं. नाथराय म्हणतात, एखाद्या सासरवासीन मुलीला भयंकर जाच असावा आणि त्या जाचातून तिला भयंकर त्रास होत आहे आणि अशा त्रासातून ती आपलं मनोगत व्यक्त करते की मी अत्यंत श्रीमंत माहेरची आहे, पण काय करू, ज्या घरी दिलं ते अत्यंत माणसं फार वाईट आहे. जरी माहेरे श्रीमंते होती मायशी. श्रीमंत घराणं असावं, मुलीला अत्यंत लाडात वाढलेलं असावं आणि मग त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्या मुलीला वर भेटावा आणि तो अत्यंत विरोधात. मुलगी आई वडिलाकडे असताना गळ्यात माळ, एकादशीचं व्रत, आषाढी कार्तिकी वारी, घरी देवपूजा, पण जे घर मिळालं ते महाराज याच्या पूर्णपणे विरोधात. हे तुम्ही कितीही पाहिलं, पाहून मिळतं असं नसतं. त्या मुलीचं जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धानुरूप तिला ते घर मिळत असतं, असावं मिळत असतं. काही अत्यंत पाहताना गरीब आहेत, साधा वारकरी मुलगा आहे, पण लग्न झाल्यानंतर महाराज तो अत्यंत त्याचा प्रपंच भगवान दुरुस्त करतोय. ही ताकद माझ्या परमार्थात आहे. पण देत असताना काही मंडळी फार श्रीमंत वाहून देतात, पण त्याला सर्व व्यसन असतात आणि त्या व्यसनामध्ये तो सर्व आपली इस्टेट संपवून टाकतो. ज्या मुलीला असा अत्यंत सासरवास आहे ती मुलगी महाराज अत्यंत पुन्हा 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 आठवण काढते. माझी आई कसं असेल, माझे वडील कसे असतील. जेव्हा मी निघाली ना सासरला तेव्हा माझ्या आईला भयंकर वेदना होत होत्या. माझ्या आईपेक्षा जास्त वेदना वडिलांना होत होत्या, कारण घराची सर्व जबाबदारी वडील माझ्यावर टाकायचे, आईवर रागवायचे. पण आज मी निघताना आईला सांगितलं, आई बघ आता मी जाते, पण बाबांना सांभाळ बरं. स्वभाव त्यांचा थोडा रागीट आहे, पण बघ गाई ती त्यांची अवस्था बोलते. आई राग मानू नको. बाबाला आई तेच सांगते, दादा वडील तुझ्यावर रागवतात, पण त्यांच्या रागवण्यामध्ये सुद्धा बाळा तुझं प्रेम आहे. असं सांगून ती सासरी निघते. पण सासरी गेल्यानंतर ही आई वडिलांचं प्रेम तिथं पूर्णपणे महाराज संपून जात. हे पहा, ज्याप्रमाणे आपण लेख सांभाळतोय ना त्याप्रमाणे जर सून सांभाळली ना तर महाराज सासरवास शब्द संपून जाईल. आता कलियुगामध्ये सासरवास संपला, आता सासरवास नाही. आमच्या संत महान सासरवासाचं महाराज खूप मोठं वर्णन केलं. सासरवासा भीतो भीतो जीव जीव
सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पासी सासुरवासा भीतो जीव सासुरवासा भीतो जीव सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पासी सासुरवासा भीतो जीव आता तो निविसील आता दोघीतील सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाठी सासुरवासा भीतो सासुरवासा भीतो सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाठी सासुरवासा सासुरवासा भीतो जीव सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पासी. महाराज काकड्यातील अभंग फार सुंदर आहे, पण कलियुगातलं दादा वारं असं झालं. आमच्या भागातलं सांगतो, तुमच्या भागात काय नाही माहित. आमच्या भागात भागवत कथा जास्त वाढल्या, त्यामुळं काकडा आणि कीर्तन हरिपाठ बंद झाले. महाराज काकड्यामध्ये देवाला तुम्ही जी विनंती करताय ना, ती अत्यंत सुंदर आहे. कागाचा सुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागाचा सुरवासी मज केले भगवंता. अत्यंत आर्ततेने देवा पुढे केलेली हाक त्याला असं म्हणतात काकडा. बरं, काकड्याला कोण असतं हो? काकड्याला कोण असतात? ज्यांना स्वराचं ज्ञान नाही, ज्यांना काही म्हणता येत नाही, ती मंडळी काकड्याला. पण महाराज म्हणतात काकड्याला कोण असतात ऐका. रंभादिकनाथ ती उभ्या जोडोनी हात, रंभादिकनाथ ते उभ्या जोडोनी हात, किशोरगुरु घेऊन आला गिरिजाचा कांत, घेऊन आला विजेता कांत, वारवंटापासून महाद्वारापर्यंत, वारवंटापासून महाद्वारापर्यंत, वारवंटापासून महाद्वारापर्यंत, वारवंटापासून महाद्वारापर्यंत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. प्रत्यक्षात भगवान शंकर काकड्याला आले. काकड्याला ओढायला कोण असतात? पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येती, भावे ओवाळीते राई रुक्मिणीचा पती. पण आज अशा त्या सुंदर काकड्याची महाराज दयनीय अवस्था पाहायला मिळते. फक्त काकडा सुंदर होतो वाटचालीने, शांती परमात्मा सोबत खूप सुंदर काकडा होतो. असो, माझा मुद्दा महत्वाचा असा आहे, जोपर्यंत तुम्ही देवाशी काही नातं जोडत नाही, संबंध जोडत नाही, तोपर्यंत देवाचं प्रेम प्राप्त होत नाही. सकळ गोत माझे पंढरीसे जाण, सकळ गोत माझे पंढरीसे जाण, सकाळी गोत माझे पंढरीचे जाण, सकाळी गोत माझे पंढरीचे जाण. हे बाप रखुमदेवी वरू श्री विठ्ठलाची आण, बाप रखुमदेवी वरू श्री विठ्ठलाची आण. देखिला देखिला असे न दैवरी आपुले माहेरी, असे न दैवरी आपुले माहेरी. बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठलाची आण, बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठलाची आण. असे न दैवरी आपुले माहेरी, असे न दैवरी आपुले माहेरी.
सकळही गोत माझे पंढरीशी जाण बाप रखुमानवी वरू विठ्ठलची आन माझं सर्व गोत तू माझा सोयरा सज्जन सांगाती तुझ मज प्रीती चालू सदा देवाशी नातं जोडल्याशिवाय प्रेम प्राप्त होणार नाही. त्याप्रमाणे आजच्या अभंगामध्ये नाथरायांनी व्यवहारातील अत्यंत नाजूक नातं मुलीचं नातं एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेराची आठवण बाप आणि आई बाप आणि आई करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण बाप आणि आई, बाप आणि आई. करी माहेरची आठवण तिला सतत आपलं माहेर आठवतं कारण या सासरवासाला ती भयंकर कंटाळली असते. या सासरवासामध्ये कितीही घरातील कामं जरी केले तरी सासू काय वेगळं बोलते, ननंद वेगळं बोलते, सासरा वेगळा बोलतो. या सर्व दाचाला ती कंटाळली असते आणि सतत आपल्या माहेरची आठवण काढून मला माहेरला कधी जायला मिळेल अशी सारखी वाट पाहते. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली दिवाळी येईल आणि दिवाळीला माझा भाऊ मला घ्यायला येईल अशी ती सारखी माहेरची वाट पाहते. कारण त्या काळात होणारा जो जाच आहे तो जाच अत्यंत 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 भयावह होता. त्या जाचातून तिला आता मुक्त व्हायचं आहे. त्या जाचात तिला भयंकर त्रास होत होता कारण तेव्हा तिचं वय महाराज अत्यंत कमी होतं. कारण तुकोबारायांच्या काळातील उदाहरण आहे. महाराज म्हणतात त्या काळात लग्न कन्येत होत होते. आता लग्न कन्येत होत नाही. तुमच्याकडे काय माहिती आहे पद्धती आहे नाही माहिती मला, पण आमच्याकडे कन्येचं लग्न होत नाही. कन्या कशाला म्हणतात? 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षापर्यंत ती कन्या असते, नंतर कुमारिका असते, नंतर ती एक बाई असते. 8 वर्षामध्ये तिला सासरी जायचं आहे आणि मग सासरी गेल्यानंतर तिला जेव्हा तो सासरा घ्यायला येतो महाराज तिला तेव्हा असं वाटतं एखाद्या विहिरीत उडी घेतलेली बरी. कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाये कन्या सासुराची जाये कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची जाय. मागे परतोनी पाहे मागे परतोनी पाहे
मागे परतून पाय तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा मागे पार तोनी पाय मागे पार परतून तोनी पाय झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या माझ्या जीवा अशा त्या 8 वर्षाच्या मुलीला हा तो भयंकर जाड मिशावाला सासरा भली मोठी पागोटी त्याचे ते 7 फूट उंची महाराज ते घाबरून जायचे सासरूवास या सासरूवासाला कंटाळलेली ती कन्या त्याप्रमाणे या संसारामध्ये भयंकर जाच ज्याला झाला संसार हा दुःखमूळ आहे हे ज्याला समजलं संसार जोपर्यंत दुःखमूळ आहे तोपर्यंत संसारामध्ये आनंदच वाटतो ज्ञानोबरायांनी दृष्टांत 15व्या अध्यायाने फार सुंदर दिला देवी संसाराया समस्ता दानिजे दै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे संसार जोपर्यंत दुःखमूळ आहे हे जोपर्यंत अनुभवाला येत नाही तोपर्यंत ही स्थिती प्राप्त होते संसाराचा धाक निरंतर आम्हासी मरण भले परी काय अवकाळायचे मरण भले परी काय अवकाळायचे संसाराचा धाक निरंतर मरण भय परिकाय अवकाळायचे मरण भय परिकाय अवकाळायचे जोपर्यंत संसारा दुःखमूळ आहे तोपर्यंत ही स्थिती प्राप्त होत नाही ज्यांना ज्यांना संसाराचं स्वरूप समजलं त्या सर्व संत महात्म्यांनी महाराज संसाराचं वर्णन केलं की संसार दुःखमूळ आहे संसार सागरू गा भव दुःखाचे मूळ या कडव्यामध्ये संसार दुःख मूळ कसा आहे जनवाद अंतरून माझी केले इंगळ कधी कधी संसारामध्ये दुःख भोगत असताना हा जनवाद भयंकर त्रास देतो कधी लोक चांगलंही म्हणतील वा वा काय महाराज आहेत काय महाराजचं कीर्तन आहे महाराज म्हणजे प्रत्यक्षात ब्रह्मदेवच बोलतात की काय महाराज म्हणजे हरीचाच अवतार एवढं वर्णन करतात पण कधी कधी तीच मंडळी जर त्या महाराजचा जर चुकलं ना तर जी मंडळी हार घालतात तीच मंडळी चपलाही लगावतात जनवाद अंतरुण महाराज म्हणतात या संसाराचं हे स्वरूप आहे हे स्वरूप जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत देवाची जवळीक तुम्हाला साधता येणार नाही संसारात दुःख भोगता भोगता ज्याला ही अवस्था प्राप्त झाली अशी ती कन्या सतत आपल्या माहेरची आठवण काढते करी माहेरची आठवण मग तिला विचारलं का ग तुला एवढी सारखी माहेरची आठवण येते मग तुझं माहेर कुठं आहे मग तिनं माहेरचा पप्पा सांगितला पहिल्या कडव्यामध्ये माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर 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 पंढरी माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे बिवरेच्या तिरी तिरी आहे बिवरेच्या
तेरे तेरे बाप बाप आणि आई आई बाप आणि आई आहे भिवरे जाते आहे भिवरे जाते बाप आणि आई बाप आणि आपल्या माहेरचा तिनं पत्ता सांगितला. माझं माहेर पंढरी आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी. माझं माहेर पंढरी आहे. पण कागद पंढरी म्हणजे नेमकं पंढरी कुठे आहे? त्या पंढरीचं वर्णन अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. भीमा तेरे एक वसविले नगर माते माते वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मुखाशी चार भुजाचे तेथील मुखाशी चार भुजातासी आईला 16,000 रे आईला 16,000 रे आईला 16,000 रे आईला 16,000 रे रे नाथवत जाऊ त्याच्या गावारे गिरिया सुख देईल विसावारे नाथवत जाऊ त्याच्या गावारे गिरिया सुख देईल विसावारे नाथ जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावा नाथ जाऊ त्याच्या गावारे गिरिया सुख देईल विसावारे पुढे गेले ते निधाई झाले पुढे गेले ते निधाई झाले पुढे गेले ते निधाई झाले वनतील त्याचे सीमारे पुढे गेले ते निधाई झाले वनतील त्याचे सीमारे हो नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विटावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विटावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विटावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल माहेरचा पत्ता सांगतात. भीमा तेरी एक वसविले नगर. या भीमेच्या तीरावर, ज्या भीमेच्या तीरावर हे होळगाव वसवलंय, त्याच तीरावर माझं माहेर म्हणजे पंढरपूर आहे. महाराज चंद्रभागेचं भीमेचं वर्णन काय सांगावं. महाराज म्हणतात, माझं माहेर त्या भिवरेच्या तीरावर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. पण कागद तुझ्या माहेर मध्ये कोण कोण राहत आहे? तुझे वडील वारले की आई वारली, बहीण वारला, भाऊ वारला, त्या सर्वांचा पत्ता प्रथम महाराज आई वडिलांचं नाव सांगतात. बापा आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा. ज्या चंद्रभागेचं स्नान नाही, नुसतं चंद्रभागा पहा तरी तुम्हाला सर्व तीर्थाचं पुण्य प्राप्त होईल. करती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया
अवघेची तीर्थे घडते कवेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया. असं सामर्थ्य सांगा. अनेक तीर्थ असतील पण हे सामर्थ्य कुठल्याच तीर्थात नाही. अवघीत तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं चंद्रभागेला पाहिलं तर सर्व तीर्थात पुण्य प्राप्त होतं. सर्व तीर्थ मला घडतात. ही ताकद या चंद्रभागेत आहे. स्नान केल्यानंतर चंद्रभागेचे करता एक स्नान, त्याचे दोष पडती रानुरान. मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. म्हणून महाराज त्या चंद्रभागेशी नातं लावतात. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. माझा भाऊ आहे कुंडली कराय बंधू, त्याची ख्याती काय सांगू. ज्या पुंडलिकरायांनी आज विटेवर भगवान उभा केला, पितृसेवे पुण्य लादला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे. आई वडिलांची सेवा करून पुंडलिकरायांनी विटेवर देवाला उभं केलं. आणि तिथे उभं केल्यानंतर नुसतं स्वतःपुरता देव ठेवला नाही, तर देव म्हणतात पुंडलिका मला फक्त उभं केलं, पण काही मला काम सांग ना. पुंडलिकरायांनी देवाला फार सुंदर काम सांगितलं. मुढ पापी जैसे तैसे, मुढ पापी जैसे तैसे, मुढ पापी जैसे तैसे मुढ पापी जैसे तैसे. उत्तरी कासे लावणी, उत्तरी कासे लावणी, पुंडलिका दिधनावर, पुंडलिका दिधनावर. उतरी कासे लावणे उतरी कासे लावणे पुंडलिका दिधनावर पुंडलिका मुढ पापी जैसे तैसे. देवा तुझ्या दर्शनाला जो येईल त्याचं काहीच पाहायचं नाही. तो किती मूर्ख असो, त्याची जात कुठली असो, सर्वांना देवा मुक्त असताना मुक्त कर. म्हणून नामदेवराय म्हणतात दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. जगात असं महाराज तीर्थ नाही, असं क्षेत्र आणि असा देव नाही की प्रत्यक्षात देवाच्या पायाचं दर्शन कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फक्त पंढरपुरातच असं आहे. उठा उठी अभिमान जाय ऐशे स्थळ कोण, ते या पंढरी सगडी खडा पाधर रोकडे विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात मी अनेक तीर्थ पाहिले, पण असा देव मला कुठंच पाहायला मिळाला नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसे चंद्र
ऐसे भीमा तीर ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्र भागा भागा ऐसे भीमा तीर ऐसा विठवार देव कोठे ऐसा विठेवारे देव कोठे ऐसा विठेवारे देव कोठे ऐसा विठेवारे कोटे ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर ऐसे चंद्र भागा ऐसे भीमा तीर ऐसे चंद्र भागा ऐसे भीमा तीर चंद्र भागा ऐसे भीमा तीर अनेक तीर्थ महाराजांनी पाहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोटे. आणि त्या देवाला विटेवर उभं केलं पुंडलिकरायांनी आणि वचनबद्ध केलं की जो जो येईल त्या त्या सर्वांना देवातून मुक्त केलं पाहिजे. पुंडलिकराय बंधू त्याची ख्याती काय सांगू. पुंडलिकरायांचा इतिहास महाराज फार सुंदर आहे, सांगायला आपल्याला वेळ नाही. पण त्या पुण्यकरायांनी आई वडिलांची सेवा करून देवाला विठ्ठल उभं केलं. सर्वांना दर्शनासाठी मुक्त हस्ताने भगवान मुक्ती प्रदान करत आहे. अशा माहेरची मला सारखी आठवण येते. महाराज म्हणतात एका जनार्दनी शरण एका नार्दने शरण जनार्दने शरण एका 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 जनार्दने शरण करे माहेरची आठवण करी माहेरची आठवण बाप आने आयो बाप आने आयो करी माहेराचे आठवण करी माहेराचे आठवण बाप आले आये बाप आले आये माझी विठ्ठल रुक्माई माझी विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रुक्माई
विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई ए आ माय माय ए आहे विठ्ठल विठ्ठल रखुमाई 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 माझी माझे विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई बाप आले माये आई बाप आले विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. नाचरायणी या भागामध्ये अत्यंत व्यवहारातील सुंदर पार्ट आपल्या पुढे ठेवून भगवंताशी जवळीक जोडत असताना प्रेम कसं प्राप्त होईल त्यासाठी सुंदर दृष्टांत देऊन आपल्याला ते प्रेम प्राप्त व्हावं त्यासाठी आपण आयुष्यभर देवाची संगती करावी. ती संगती कशी करावी त्याचा चिंतन आपण मांडलेला आहे. असो झालेली तुडकी मोडकी सेवा शांती ब्रह्मनाथ महाराजांनी समर्पित करत असताना माझ्या वडिलाची परंपरा आहे. वाडवडील या रस्त्याने गेले. आमच्या विदर्भामधून अमरावती ते पंढरपूर फक्त आम्हाला 500 किलोमीटर आहे. 25 दिवसचा प्रवास आणि पूर्ण सडक रोड आहे. पण आमच्या वडिलांनी सांगितलं तुम्ही या मार्गाने प्रेमेची पंथे चालवून जाता न पडे गुंता कोठे काही त्यामुळं मार्ग दाबून गेले आधी दया आणि धी संतते त्यांनी जी वाट आम्हाला पाडून दिली त्या वाटेने आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये आजची ही कीर्तन सेवा परंपरेने आली. मालकाची आज्ञा आणि मालकाच्या आज्ञेनुसार अभंगाचा चिंतन म्हणण्याचा प्रयत्न केला. जनार्दन माऊली जनार्दन एक जनार्दन माऊली जनार्दन एक जनार्दन माऊली जनार्दन एक जनार्दन माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल शरण शरण पायी माझा देवेला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा उपेक्षितात करे संता बोली नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा तुका म्हणे भागवत गेले श्रुत सकला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ 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 पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम